मलिका काकू आणि अर्पिता अंशुमनने समरला या जगातूनच कायमचं संपवण्याचा भयानक कट आखला आहे. त्यांना वाटतं की स्वानंदी घरात आल्यापासून समर त्यांच्या हातातून निसटत चालला आहे आणि आता प्रॉपर्टीवर हक्क मिळवायचा असेल तर समरला मारणं एकच उपाय आहे. पण देवावर अखंड विश्वास ठेवणाऱ्या स्वानंदीला अचानक एका जोगतींकडून धोक्याचा इशारा मिळतो आणि तिला समरला वाचवण्यासाठी कठीण अग्निपरीक्षा द्यावी लागते. स्वानंदी रोज समरची काळजी घेते. तो काय खावा, कसं वागावं, आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सगळं ती समरला समजावून सांगते. समर तिचं प्रत्येक शब्द ऐकतो कारण आजीचाही त्याला पाठिंबा असतो. आजी म्हणते की स्वानंदी घरात आल्यापासून घरात आनंद आला आहे आणि समरनं तिचं ऐकायलाच हवं. पण हे सगळं पाहून मलिका आणि अर्पिताचा जळफळाट होतो. त्यांना वाटतं की स्वानंदी घराची मालकीन बनल्यासारखी वागू लागली आहे. मलिका रागाने म्हणते, ही बाई आता आपल्या डोक्यावर चढली आहे. समरला आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर स्वानंदीला कायमचं या घरातून बाहेर काढावं लागेल. अर्पिता विचार करते आणि म्हणते, पण काकू, स्वानंदी गेली तर समर पण तिच्या मागे जाईल. त्यापेक्षा समरलाच कायमचं संपवलं तर मग सगळी प्रॉपर्टी आपलीच होईल. मालिकाच्या डोळ्यात एक भयानक चमक येते. ती म्हणते, बरोबर, समर गेला की सगळं आपलं होईल आणि स्वानंदी कुठंही जाऊ शकेल. ते तिघही रात्री एकत्र बसून समरला मारण्याचा प्लॅन आखतात. कसं करायचं, कधी करायचं, कुणाला काहीच कळणार नाही. सगळं बारकाईनं ठरवतात. अंशुमन म्हणतो, मी सगळं तयार ठेवतो, तुम्ही फक्त सिग्नल द्या. त्यांचा कट आता पक्का होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी देवघरात येते. ती देवासमोर हात जोडून मनापासून प्रार्थना करते. देवा, तू आतापर्यंत खूप साथ दिलीस, या घरात आनंद आणलास, समर, राजवाडे आणि आजीला संकटातून वाचवलंस. आता पुढेही तुझी साथ माझ्या पाठीशी असू दे. या घरावर येणारं कोणतंही संकट दूर कर आणि सगळ्यांना सुखी ठेव. मला हिम्मत दे की मी त्यांच्यासाठी काहीही करू शकेन. तेवढ्यात समर तिथे येतो. तो आरती घेतो आणि विचारतो, काय स्वानंदी मॅडम, देवपूजा झाली का? तू नाश्ता केलास का? स्वानंदी हसत म्हणते, हो राजवाडे, पण तुम्ही तुमचा नाश्ता केलात का? समर म्हणतो, अरे मी करतो, पण तू माझी इतकी काळजी घेतेस की मला काहीच करावं लागत नाही. स्वानंदी म्हणते, तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही हेल्दी राहिलात तर घर चांगलं चालेल. आजी तिथे येते आणि म्हणते, समर, स्वानंदीचं ऐक, ती जे सांगते ते तुझ्या भल्यासाठीच सांगते. समर होकार देतो आणि म्हणतो, हो आजी, मला माहित आहे. मालिका आणि अर्पिता हे सगळं दूरवरून पाहतात. अर्पिता चिरून म्हणते, काकू बघा ना, स्वानंदी समरला किती गुंडाळून ठेवते. आपला प्लॅन लवकर एक्झिक्यूट करायला हवा. मालिका म्हणते, हो, पण आधी योग्य वेळ बघायला हवी. समर ऑफिसला जातो तेव्हा काहीतरी करू. आपण सगळं तयार ठेवलं आहे ना? अंशुमन म्हणतो, हो काकू, मी सगळं तयार ठेवलं आहे. तुम्ही फक्त सिग्नल द्या. त्यांचा कट आता अंमलात आणण्याची तयारी पूर्ण होते. समर ऑफिसला जाण्याची तयारी करतो. तो स्वानंदीला म्हणतो, मी जातो आता, तू घरी राहून आजीची काळजी घे. स्वानंदी म्हणते, हो राजवाडे, तुम्ही काळजीपूर्वक जा आणि वेळेवर परत या. समर निघून जातो. स्वानंदी घरात असते. आजी सोबत बोलत असते. तेवढ्यात घराच्या दारावर कोणीतरी उदे ग उदे आंबे असं गाणं गात येतं. स्वानंदी दार उघडते तर तिथे एक जोगतीन उभी असते. तिच्या हातात एक लहान टोपली आहे, माथ्यावर कुंकू आहे आणि ती देवीच्या नावाने गाणं गात आहे. स्वानंदी तिचं स्वागत करते. या आत या, देवीची भक्त आहात तुम्ही. जोगतीन आत येते आणि घराकडे एक नजर टाकते. तिचा चेहरा गंभीर होतो. जोगतीन स्वानंदीकडे पाहते आणि म्हणते, बाई, तू खूप भाग्यवान आहेस. देवीची कृपा तुझ्यावर आहे, पण सावध हो. स्वानंदी घाबरते. काय झालं, काय म्हणता तुम्ही? जोगतीन गंभीरपणे म्हणते, या घरावर सावट येणार आहे. तुझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. कोणीतरी त्याला मारण्याचा विचार करतय. स्वानंदीचे हात थरथरतात. कोण कोण असं करेल? जोगतीन मलिकाकडे एक तीक्ष्ण नजर टाकते आणि म्हणते, घरातीलच कोणीतरी, जो तुझ्या नवऱ्याला आणि तुला या घरातून कायमचं काढून टाकायचा विचार करतोय. स्वानंदीचे डोळे भरून येतात. मग मी काय करू? समरला कसं वाचवू? जोगतीन म्हणते, तुझं कुंकू धोक्यात आहे बाई. तुला तुझ्या नवऱ्याला वाचवावं लागेल, पण त्यासाठी तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. स्वानंदी घाबरते पण हिम्मत करून विचारते, कशी अग्निपरीक्षा? आजी तिथं येते आणि जोगतीनला विचारते, तुम्ही नक्की काय म्हणायचं आहे? स्पष्ट सांगा. जोगतीन म्हणते, आजी, मी याआधी या घरात आले होते तेव्हा मी भाकीत केलं होतं की समरला योग्य बायको मिळे. समर तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की हो, नक्कीच, कारण तुमच्या या उपायामुळे माझं जीवन इतकं हलकं फुलकं वाटतंय, खूपच छान वाटतंय. म्हणून आता इथून पुढे तुम्ही मला जो डाएट प्लॅन सांगता तो मी करायला तयार आहे. स्वानंदी समाधानानं म्हणते की ठीक आहे राजवाडे, आणि हे बघा, आज मला ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळे मी घरी
घरीच थांबणार आहे. ऑफिसमधील बरीचशी कामं काल उरकून गेली आहेत, त्यामुळे आज मी ती पूर्ण करणार आहे. समर म्हणतो की ठीक आहे स्वानंदी मॅडम, पण मला तर ऑफिसला जावंच लागेल. तो ऑफिसला जाण्याची तयारी करू लागतो. तेवढ्यात आजी उठून खाली येते. ती सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते. स्वानंदी सुद्धा खुश होऊन आजीला गुड मॉर्निंग म्हणते. अचानक बाहेरून एक आवाज येतो, उदे ग उदे आंबे, उदे ग उदे आंबे. जोगतीन दाराशी येते. तिचा आवाज ऐकताच स्वानंदीला फार आनंद होतो. ती म्हणते की आज चक्क देवी आईच्या प्रकट म्हणजे जोगतीन आल्या आहेत. देवी आईच्या अगदी लक्ष्मीच्या पावलांनी आल्या. स्वानंदी धावत जाऊन जोगतीनला नमस्कार करते. तिची पाठी खाली घेण्यासाठी मदत करते. ती म्हणते की आई आज मात्र खूप दिवसांनी आल्यात. जोगतीन तिच्याकडे पाहते आणि म्हणते की हे बघ पोरी, मी खूप दिवसांनी नाही आलेले. जेव्हा मला घरावर काहीतरी संकट येण्याची चाहूल लागते आणि ते घर आता संकटात आहे असं काहीतरी मला जाणवते, त्याच वेळेस मी येत असते. आणि हे पोरी, तू तर नवीन दिसतेस. तू आतापर्यंत इथे नव्हतीस, कारण मी याआधी खूप वेळा आले होते. आजी म्हणते की हो आई, ही आमची ओळखीची जोगतीन आहे आणि कायम येत असते. तिचे आशीर्वाद मात्र या घराला कायमचे असतात. स्वानंदी जोगतीनला पाणी देते आणि तिच्या पाया पडते. जोगतीन तिला आशीर्वाद देते, सुखी रहा, अखंड सौभाग्यवती भव. पण मग ती अचानक गंभीर होते आणि म्हणते की सावध हो, सावध हो, सावध हो. स्वानंदीला जोगतीनीचा हा इशारा काहीतरी विशेष वाटतो. ती विचारते की नक्की आई, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही का सावध व्हा म्हणत आहात? नक्की काय होणार आहे? जोगतीन तिच्याकडे पाहते आणि म्हणते की हे बघ, आज मी तुला जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. या घरावर कसलं तरी आता सावट येणार आहे आणि त्या सावटातून तुला आपल्या नवऱ्याला वाचवायचं आहे. तुझ्या कुंकुवाला वाचवायचं आहे. तुझं कुंकू आता अगदी धोक्यात आहे. स्वानंदी घाबरून विचारते की म्हणजे आई, राजवाड्यांवर काही संकट येणार आहे का? प्लीज आई, जर काही त्यांना संकट येणार असेल तर मला सांगा, कारण राजवाडे हे घराचा मुख्य आधार आहेत. काही झालं तरी राजवाड्यांवर कोणतंही संकट येऊ देऊ नका. ते संकट झेलण्याची ताकद माझी असेल. यापुढे काही जरी झालं तर ती प्रत्येक गोष्ट आधी माझ्यावर येईल आणि नंतर राजवाड्यांवर. राजवाड्यांना मी काही होऊ देणार नाही. जोगतीन तिच्या या दृढ निश्चयानं प्रभावित होते. ती म्हणते की हो पोरी, कारण तू आहेस तशी ताकदवान आणि या घरात तू लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहेस. तेवढ्यात समर खाली येतो. जोगतीन त्याच्याकडे पाहते आणि स्वानंदीचं कौतुक करत म्हणते की खरंच या घरात ही लक्ष्मी आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली. सत्याचा अगदी आधार घेणारी आणि असत्यावर अगदी विजय मिळवणारी. या घरात जे जे लोक मात्र खोटं वागतात, कटकारस्थान करतात, त्यांना अगदी पुरून उरणारी आहेस तू. त्यांचे कोणतंही कटकारस्थान तू यशस्वी होऊ देणार नाहीस. जे काही कडस्थान करतील तर ते त्यांच्यावरच उलटतील. एवढ्यात मालिका सुद्धा बाहेर येते. जोगतीन तिच्याकडे पाहते आणि म्हणते की हो, या घरातील सावट याच घरात आहे. त्या सावटापासून तुला दूर राहायचं आहे. आपल्या नवऱ्याला वाचवायचं आहे आणि आपल्या आई समान असणाऱ्या आजीला वाचवायचं आहे. आज मी जरा स्पष्ट बोलते आहे. जे काही तुला समजत असेल की मी नक्की तुला काय बोलते. स्वानंदी म्हणते की हो आई, मला कळतं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तुम्ही कसला इशारा देता, परंतु आता हे बघा, त्यातून जर मार्ग मला काढायचा असेल तर मी काय करू शकते. आजी जोगतीनला म्हणते की अगं जोगतीन, तू काय म्हणतेस बोल ना. खरंच तू जे काही सांगत असतेस ते खूपच अगदी खरं होतं असतं. कारण मागच्या वेळेस तू आली तेव्हा म्हणाली होतीस की या घरात आता समरला एकच छान आणि या घराला सांभाळून घेणारी छान अशी मुलगी समरची बायको म्हणून या घरात येईल आणि तिला म्हणजे सगळं काही घर नावून निघेल आनंदाने. आणि बघ, तेच झालेलं आहे. माझ्या समरला मनासारखी बायको मिळाली आणि आज माझ्या समर आणि स्वानंदीला तुझा आशीर्वाद हवा आहे. जोगतीन समरकडे पाहते आणि म्हणते की हो, हा तुझा मुलगा आहे ना आजी, खूप चांगला आहे, पण याच्यावर संकट येणार आहे. याला वाचवायचं असेल तर या बाईला खूप मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागेल. समर आश्चर्याने विचारतो की काय म्हणता तुम्ही, मला काय धोका आहे? जोगतीन गंभीरपणे म्हणते की बेटा, तुझ्या आयुष्यावर सावट आहे. कोणीतरी तुला या घरातून कायमचं काढून टाकायचा विचार करतय. तुझ्या जीवाला धोका आहे, पण तुझी बायको तुला वाचवू शकते. स्वानंदी घाबरून विचारते की मी काय करू आई, सांगा ना. राजवाड्यांना वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. जोगतीन तिच्या टोपलीतून एक छोटा अंगारा काढते आणि स्वानंदीच्या हातात देते. ती म्हणते की हे बघ पोरी, हा अंगारा तू रोज सकाळी तुझ्या नवऱ्याच्या कपाळाला लाव. हा अंगारा त्याला वाईट नजरेपासून वाचवेल आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकटाला दूर ठेवेल. पण फक्त एवढंच पुरेसं नाही.
स्वानंदी उत्सुकतेने विचारते की मग आणखीन काय करायचं आई? जोगतीन तिच्याकडे थेट पाहते आणि म्हणते की तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल पोरी. तुला अनवाणी पायी कोल्हापूरला जावं लागेल. तिथे देवीच्या मंदिरात तुला एक कठीण व्रत करावं लागेल. फक्त तेव्हाच तुझ्या नवऱ्याचं जीवन वाचेल. हे ऐकून सगळे थक्क होतात. समर म्हणतो की नाही स्वानंदी, तुला इतकं कष्ट करायची गरज नाही. पण स्वानंदी एक क्षण थांबते आणि मग दृढतेने म्हणते की मी करेन आई. राजवाड्यांसाठी मी काहीही करायला तयार आहे. अनवाणी पायी कोल्हापूरला जाईन आणि देवीची प्रार्थना करेन. जोगतीन तिच्या माथ्यावर हात ठेवते आणि म्हणते की तू खरंच या घराची लक्ष्मी आहेस पोरी. देवी तुझ्यावर कृपा करेल. पण लक्षात ठेव, हे व्रत खूप कठीण आहे. तुला अनवाणी पायी जावं लागेल, उन्हात चालावं लागेल आणि मंदिरात पोहोचेपर्यंत तुला काहीही खायला पिण्याचं नाही. फक्त तेव्हाच देवी तुझी प्रार्थना ऐकेल. स्वानंदी निश्चयाने म्हणते की मी तयार आहे आई, मी हे सगळं करेन. जोगतीन तिला आशीर्वाद देते आणि म्हणते की जा पोरी, तुझ्या पतीला वाचव, पण सावध राहा, कारण घरातीलच कोणीतरी तुझ्या विरोधात कट रचतय. आजी समरला म्हणते की बेटा, जोगतीनीचा आशीर्वाद घे. समर आणि स्वानंदी दोघेही जोडीने जोगतींच्या पाया पडतात. जोगतीन त्यांना आशीर्वाद देते आणि म्हणते की घरातील सावट लवकरच उघडकीस येईल आणि तिचा नायनाट होईल. स्वानंदी जोगतीनला विचारते की आई, हे व्रत नक्की कसं करायचं? जोगतीन तिला समजावते की पोरी, तुला उद्या पहाटे निघायचं आहे. अनवाणी पायी म्हणजे चप्पल नाही, बूट नाही, काहीही नाही. तुझे पाय उघडे असायला हवेत आणि वाटेत तुला कोणाशीही बोलायचं नाही. फक्त देवीचं नाव घे. पण आज जे मोठं संकट आले त्यातून मार्ग काढायचा असेल तर तुला एक रामबाण उपाय करावा लागेल. तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल बाई. जोगतींचे शब्द ऐकून स्वानंदी एक क्षणही विचार करत नाही. ती लगेच म्हणते की आई, तुम्ही जी काही परीक्षा सांगाल मी ती करायला तयार आहे. कोणतीही अग्निपरीक्षा असो, मी सगळं करेन. फक्त मला सांगा काय करायचंय. तिच्या आवाजात दृढता आहे, तिच्या डोळ्यात निश्चय आहे. आजी पण जोगतींकडे पाहून म्हणते की हो जोगतीन, आता तुझ्या सल्ल्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवतोय. तू जे सांगशील ते आम्ही करायला तयार आहोत. जोगतीन मग सगळ्यांना समजावून सांगते की या संकटातून फक्त तुमची सून वाचवू शकते या घराला. तीच अशी आहे की या घराला सगळ्यांच्या वाईट नजरेतून वाचवू शकेल. ती अग्नी परीक्षा देऊ शकते आपल्या नवऱ्यासाठी. ती या संकटातून तुमचा जीव वाचवेल आणि या घराला सुद्धा वाईट नजरेपासून वाचवेल. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. जोगतीनाचे शब्द ऐकून स्वानंदी लगेच पुढे येते आणि जोगतीनाच्या पाया पडते. जोगतीनं तिच्या कपाळाला भंडारा लावते आणि भरभरून आशीर्वाद देते. तिच्या हातातला स्पर्श जणू दैवी शक्तीचा आहे. मग ती स्वानंदीला समजावते की बघ बाई, तुला कोल्हापूरच्या देवीकडे अनवाणी पायी जावं लागेल. तुझ्या सौभाग्यासाठी मी तुला जो आशीर्वाद दिलाय त्यासाठी तुला एक कठीण व्रत पार पाडावं लागेल. जेव्हा तू ते व्रत पार पाडशील तेव्हा तुला काहीही होणार नाही. तुझं सौभाग्य सुरक्षित राहील. कोणी कितीही प्रयत्न केले, कितीही दावर रचले तरी त्यांचे प्लॅन त्यांच्यावरच उलटतील आणि लवकरच जो हे सरळ करतोय त्याचा चेहरा सगळ्यांसमोर येईल. तू काळजी करू नकोस, आईचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. जोगतीनाचे शब्द ऐकून स्वानंदीच्या मनात आत्मविश्वास येतो. तिला वाटतं की देवी तिच्या पाठीशी आहे आणि ती हे व्रत पूर्ण करू शकेल. स्वानंदी खूप खुश होते आणि परत जोगतींच्या पाया पडून आशीर्वाद घेते. देवी आईच्या पाया पडून ती भावनेने म्हणते की हो आई, तुम्ही जे व्रत सांगितलंय ते मी नेमाने करेन. मी जे व्रत घेतलंय ते पूर्ण करेन. राजवाड्यांसाठी मी काहीही करायला तयार आहे. तिच्या आवाजात इतकी दृढता आहे की सगळेच तिच्याकडे आदराने पाहतात. समर हे सगळं ऐकतोय आणि स्वानंदीकडे बघतच राहतो. त्याच्या मनात विचार येतोय की स्वानंदी मॅडम माझ्यासाठी किती काही करतायत. चक्क अनवाणी पायी जायचं, पाणी न पिता व्रत करायचं, इतकं कठीण व्रत करायला तयार आहेत. खरंच किती चांगले आहेत. समर स्वानंदीकडे कृतज्ञतेने पाहतच असतो. त्याला आता समजतंय की स्वानंदी फक्त एक करारानं आलेली बायको नाही, ती खरंच त्याच्यासाठी आणि या घरासाठी काहीही करायला तयार आहे. त्याच्या मनात स्वानंदी बद्दल आदर वाढतोय. आजी मग समरला म्हणते की अरे पिंट्या, बघत काय उभा आहेस, खाली ये आणि जोगतीन आईचा जोडीने आशीर्वाद घ्या. आजीचा आवाज ऐकून समर लगेच खाली येतो आणि स्वानंदीला म्हणतो की चला, आपल्याला जोगतीनीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. दोघेही आता जोडीने पाया पडतात. जोगतीन त्यांच्या दोघांच्या कपाळाला हात ठेवून आशीर्वाद देते. ती म्हणते की तुमची जोडी सदैव अशीच राहो. तुमच्यावर कोणताही संकट येऊ देणार नाही देवी. तुम्ही एकमेकांच्या साथीने सगळं संकट पार करा. समर आणि स्वानंदी दोघंही मान वर करून जोगतींकडे पाहतात आणि त्यांच्या डोळ्यात
डोळ्यात कृतज्ञता दिसते. मलिका काकू फक्त बघतच असते. तिला काही कळत नाही की नक्की हे सगळं काय सुरू आहे. ती जोगतींकडे रागाने पाहते. तिच्या मनात विचार येतोय की ही जोगतीन इथे का आली आणि स्वानंदीला असे का सांगतीये. तिला वाटतंय की जोगतींने काहीतरी ओळखलंय का. तिच्या मनात भीती येतेय. जोगतीन मग सगळ्यांकडे पाहून स्पष्टपणे म्हणते की या घरात एकच सावट बसलेली आहे आणि ती सावट याच घरातील आहे. लवकरच तिचा कायापालट होईल, तिचा नायनाट होईल. जोगतींचे शब्द ऐकून मलिकाचा खूप जळफळ होतो. ती रागाने रूम मध्ये निघून जाते. तिच्या मनात आता भीती आणि राग दोन्ही मिसळलेले आहेत. ती विचार करते की जोगतींने असं का म्हटलं असेल, स्वानंदीला असा आशीर्वाद का दिला. मलिकाला आता खूप भीती वाटायला लागते की आपला प्लॅन आपल्यावरच उलटेल का. आपण समरला मारायला गेलो तर ते आपल्यावरच उलटेल का. ही भीती तिला सतावायला लागते. ती रूम मध्ये जाऊन अर्पिताला फोन करते आणि म्हणते की आज जोगतीन घरी आली होती आणि तिने स्वानंदीला खूप आशीर्वाद दिला. तिने सांगितलं की घरातील सावट लवकरच उघडकीस येईल. मला वाटते की आपला प्लॅन धोक्यात आलाय. अर्पिता मात्र म्हणते की काकू तुम्ही घाबरू नका, आपण आपला प्लॅन चालू ठेवायचा आहे. जोगतीन काहीही म्हणाली तरी आपण आपलं काम करायचं आहे. दुसरीकडे स्वानंदीने दिलेला जो सल्ला आहे, जो संकेत आहे, ते सगळं करायचं ठरवलंय. जो धोका सांगितलाय तो खरा ठरू नये म्हणून आणि या संकटातून समरला वाचवण्यासाठी जे उपाय सांगितले ते ती पूर्ण करायला तयार आहे. स्वानंदी आता पूर्ण निश्चयाने अनवाणी पायी कोल्हापूरला जाऊन कठीण व्रत करायला तयार होते. तिला माहित आहे की हे व्रत खूप कठीण आहे, पण आपल्या नवऱ्याचं जीवन वाचवायचं असेल तर ही अग्निपरीक्षा तिला द्यावीच लागेल. जोगतींचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे आणि देवी तिची साथ देईल यावर तिचा पूर्ण विश्वास आहे. ती आजीकडे जाते आणि म्हणते की आजी, मी उद्या सकाळी लवकर निघायचं आहे कोल्हापूरला. तुम्ही माझी काळजी करू नका, मी लवकर परत येईन. आजी तिला म्हणते की बाई तू जा आणि देवीचा आशीर्वाद घेऊन ये. आम्ही इथे सगळं सांभाळू, तू फक्त काळजी घे स्वतःची. समर सुद्धा आता स्वानंदीच्या या निष्ठेला आणि त्यागाला पाहून खूप प्रभावित झालाय. त्याला समजतंय की स्वानंदी त्याच्यासाठी किती काही करायला तयार आहे. तो स्वानंदीकडे जातो आणि म्हणतो की मॅडम तुम्हाला इतकं कठीण व्रत करायची गरज नाही, मी ठीक आहे. पण स्वानंदी म्हणते की नाही समर, जोगतीन आईने जे सांगितलंय ते मला करायचंय. तुमच्या जीवाला धोका आहे आणि मी तुम्हाला वाचवायचं आहे. समर तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या मनात विचार येतो की स्वानंदी मॅडम खरंच किती चांगले आहेत. त्याला आता स्वानंदी बद्दल नवीन भावना येतात. मालिका आणि अर्पिताने समरला संपवण्याचा जो कट रचलाय तो आता धोक्यात आलाय. जोगतींने दिलेला इशारा आणि स्वानंदीची ही तयारी पाहून मालिकाला भीती वाटतेय की तिचा प्लॅन उघडकीस येईल आणि सगळं तिच्यावरच उलटेल. घरातील सावट लवकरच उघडकीस येईल असं जोगतींने स्पष्ट सांगितलंय. स्वानंदी आता पूर्ण ताकदीने समरला वाचवण्यासाठी व्रत करायला निघणार आहे आणि देवीचा आशीर्वाद घेऊन परत येणार आहे. मलिकाचा कट यशस्वी होणार नाही हे आता स्पष्ट होतंय. मलिका रूम मध्ये बसून विच